आणि एकीकडे अजित पवारांचा विमान अपघात नेमका कसा झाला, तो का झाला याबद्दलचे अनेक प्रश्न विरोधक उपस्थित करत असताना दुसरीकडे हा एक मुद्दा सुद्धा अजितदादांच्या निधनानंतर कायम चर्चेत आहे, तो म्हणजे राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासंदर्भातला आणि राष्ट्रवादीचं पुढचं नेतृत्व नेमकं कोण करणार या संदर्भातला। सुनेत्रा पवारच राष्ट्रवादीच्या सर्वेसर्वा असतील हे आता प्रफुल्ल पटेलांनी एक प्रकारे स्पष्ट केलेलं आहे। कारण अजित पवार यांच्या पश्चात राष्ट्रवादी काँग्रेसचं राष्ट्रीय अध्यक्षपद हे प्रफुल्ल पटेलांकडे जाईल अशी चर्चा महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात रंगू लागलेली। परंतु आज प्रफुल्ल पटेलांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि त्यात त्यांनी स्पष्ट केलं की राष्ट्रवादीचा अध्यक्ष हा माझ्या विना असेल, तर सुनेत्रा पवारांच्याच नेतृत्वात पक्षाची पुढची वाटचाल सुरू राहील असं सांगताना अध्यक्षपदाची धुरा सुद्धा सुनेत्राताईंकडे जाईल असे संकेत प्रफुल्ल पटेलांनी दिल्याचं दिसतंय। उपमुख्यमंत्री पदासंदर्भातला निर्णय तर झालाय, कारण उपमुख्यमंत्री पद हे सुनेत्रा पवारांकडे सोपवण्यात आलंय। मंत्रिपदाचाही निर्णय झालाय, पण आता निर्णय शिल्लक आहे तो म्हणजे राष्ट्रीय अध्यक्षपदाचा। हा निर्णय सुद्धा लोकभावनेचा आदर ठेवूनच घेतला जाईल असं प्रफुल्ल पटेल म्हणतात। हम लोगों ने वहां के महाराष्ट्र के लेजिस्लेटिव पार्टी में उनका सबने बड़े आदर के साथ उनका वहां पर चयन किया। आगे आने वाले दिनों में हम सब लोगों को और भी फैसला लेना होगा, क्योंकि हम राजनीतिक पार्टी है तो हम लोगों ने एक प्रक्रिया के माध्यम से गुजरना होगा। लेकिन जरूर उसमें भी सभी की सम्मान और भावना और जज्बे को ध्यान में रखते हुए वैसा ही उचित निर्णय, वैसा ही निर्णय वो हम जरूर करेंगे। अगर नेतृत्व होगा तो हम सुनेत्राताई पवार को ही ये नेतृत्व सौंपना चाहेंगे। और उनकी हम लोगों ने वहां के महाराष्ट्र के लेजिस्लेटिव पार्टी में उनका सबने बड़े आदर के साथ उनका वहां पर चयन किया। आणि अजित पवारांच्या पक्षामध्ये राष्ट्रवादी पक्षाचं अध्यक्षपद कोणाकडे जाणार याबद्दल जेव्हा राज ठाकरेंनी टिप्पणी केली होती तेव्हा त्यांनी असं म्हटलेलं होतं की पाटील अध्यक्ष चालेल महाराष्ट्रातल्या पक्षाचा, पण पटेल नको। राज ठाकरेंच्या याच वक्तव्यावरनं एक प्रकारे प्रफुल्ल पटेलांनी आज उत्तर दिल्याचंही पाहायला मिळालं। ते काय राज ठाकरे वाकरे माझा काय संबंध आहे? ते माझ्या पक्षाचे व्यक्ती आहे का? त्यांनी ठरवायचं आहे की माझ्या पक्षाचा विधिमंडळाचा नेता कोण की अध्यक्ष कोण? आम्ही काय राज ठाकरे किंवा इतर कोणाचे सकाळची जे 9 वाजताची जे तुमची बुलेटिन आहे की वगैरे वगैरे किंवा कोणी तेलंगणाच्या वार आहे, हे सगळे लोक येऊन आम्हाला सांगतात की आम्ही आमच्या पक्षामध्ये काय करायचं? आम्ही योग्य निर्णय घेतलेला आहे पहिला, आणि दुसरा योग्य निर्णय घेण्याच्या आम्ही प्रोसेसमध्ये आहोत। आणि अजित पवारांच्या मृत्यूच्या आधी ज्या महानगरपालिकेच्या निवडणुका पार पडलेल्या त्या निवडणुकांमध्ये पुणे आणि पिंपरी चिंचवड या 2 शहरांमध्ये दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्रित येत निवडणुका लढवलेल्या। त्यामुळे विलिनीकरणाच्या चर्चा जवळपास पूर्णत्वास गेलेल्या आहेत। विलिनीकरण लवकरच होणार आहे या चर्चा रंगू लागलेल्या होत्या, आणि आता अजित पवारांच्या पश्चात त्यांच्या निधनानंतर या विलिनीकरणाबद्दल अनेक तर्कवितर्क लढवले जातात। आता दादांचे विश्वासू मानले जाणारे माजी आमदार विलास लांडेंनी याच मर्जरबाबत विलिनीकरणाबाबत मोठं विधान केलं। राष्ट्रवादीचं विलिनीकरण होणार असं स्वतः अजित पवारांनी अमोल कोल्हे आणि रोहित पवारांसमोरच म्हटलेलं होतं असा दावा विलास लांडेंचा आहे। मात्र सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल या दोघांना याबाबतीत कल्पना होती की नाही याबद्दल आपल्याकडे माहिती नसल्याचं लांडेंनी म्हटलंय। अजित पवार विलिनीकरणाबाबत सकारात्मक होते असा दावा सातत्यानं शरद पवारांच्या पक्षाचे नेते करतात। मात्र पहिल्यांदाच अजित पवारांच्या बाजूनं एखाद्या नेत्यानं या दाव्याच्या बाजूनं भर घातलेली आहे। त्यामुळे विलिनीकरणाचे दावे फेटाळणारे अजित पवारांचे नेते आणि भाजपची भूमिका या दोघांकडे नजरा लागलेल्या आहेत। आम्ही सर्व दादांच्या समोर बैठकीला होतो असताना कोणाला किती तिकीट द्यायची काय द्यायची, तर दादांनी त्यावेळेस सांगितलं होतं अरे आपलं पक्ष दोन्ही पक्ष एकच होणार आहे, तर त्यांना 2-4 जागा देऊन टाका असं आम्हाला ते सांगायचे। आता ते आम्ही म्हणायचो कधी होणार आहे काय होणार आहे, मग ती प्रोसेस चालू आहे असं ते आम्हाला सांगायचे।
त्यावेळेस मी म्हटलं की दादा आता पवार साहेब थकलेले आहेत आणि पवार साहेबांच्या बाबतीमध्ये खूप त्या ठिकाणी तुमच्यावरती विश्वास आहे, तुमच्यावरती प्रेम आहे. दादा तुम्ही एक झालं पाहिजे. मलाही वाटतं की आता साहेब थकलेले येतात, या सगळ्या गोष्टी करा. अरे म्हणले बाबा चाललेलं आहे आमचं सगळं हे, आता त्याला वेळ येऊ द्या, या सगळ्या गोष्टी होईल, महापालिका निवडून झाले तर आपण बघू, असं त्यावेळेस त्यांनी आम्हाला सांगितलं होतं. तर विविध नेते सातत्यानं विलिनीकरणाचा दावा करत असताना दुसरीकडे